उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करताना ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली। लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांचा उल्लेख दरोडेखोर असा केलाय। अजित पवारांनी महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा टाकला असा घणाघात हाकेंनी केलाय। दरम्यान हाकेंच्या या टीकेवर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकर यांनी जोरदार उत्तर दिलेलं आहे। हे साखर कारखाने बुडाखाली घेऊन बसलेले अजित पवार या माणसानी किती लागतंय हो त्या भटक्या विमुक्ताच्या पाल जाण्यासाठी आणि त्याला एक घर मिळण्यासाठी किती पैसे लागतात। यांना महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचं काहीही देणं घेणं नाही। या माणसांनी कारखाने काढलेले आहेत, या माणसांनी बँका काढलेल्या आहेत, या माणसांच्या अनेक बिझनेस मध्ये असे शेकडो कंपन्यांनी तयार केलेल्या आहेत की यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीवरती दरोडा घातलेला आहे। कलगीतुरा आम्ही करतच नाही, कलगीतुरा बरोबरीमध्ये होत असतो। जेवढा तो भुंकत त्यानं थोबाड पण ठेवायचं ना, त्यानं रितसर जायचं, मुख्यमंत्र्यांकडे जायचं, उपमुख्यमंत्र्यांकडे जायचं। आंदोलन करण्याची पद्धत आहे का नाही, काय संविधानिक पद्धतीने करा ना। तुम्ही काय एखाद्याच्या बापावर जाणार? अजितदादाच्या वडिलांबद्दल तो अपशब्द बोललाय, मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, मला ते वाईट वाटलं। त्यानं थोबाड चालवलं, त्याला उत्तर देऊ। आम्ही त्याचा बाप नाही काढला, आम्ही त्याच्या घरावर नाही गेलो, कारण ती आमची संस्कृती नाही। त्याच्यामुळे हा थांबणार। सुरुवात त्याने केली,